नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या चॅनलवरती। तर समाज कल्याण विभागासाठी आपण आवश्यक असे प्रश्न डेली पाहत आहोत। त्याचा खूप सारे विद्यार्थी फायदा घेत आहेत आणि अशाच पद्धतीचे प्रश्न किंवा अशा पद्धतीची तयारी तुम्हाला करावी लागणार आहे। त्यामुळे अवश्य सबस्क्राइब करून घ्या। तुम्हाला एक कल्पना किंवा एक चांगल्या पद्धतीची तयारी आपल्या चॅनलच्या माध्यमातून अगदी मोफतपणे या ठिकाणी होऊन जाणार आहे। पहिला प्रश्न पाहण्या अगोदर नवीन असाल सबस्क्राइब करून घ्या। डायरेक्ट याच भागावर आला असाल तर 34 भाग ऑलरेडी अपलोड करण्यात आलेले आहेत, ते पाहून घ्या। हा भाग पाहिल्यानंतर बाकी वही पेन घेऊन बसा। एका प्रश्नासोबत जे काही आपलं विश्लेषण असतं ते प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करत असतो। चला, पहिला प्रश्न काय म्हणतो आणि सबस्क्राइब अवश्य करून घ्या बरं। केलेला असेल तर बेल आयकॉन दाबून घ्या। 2011च्या जनगणनेत 2011च्या जनगणनेमध्ये या ठिकाणी काय म्हटलं, भारतातील सर्वात जास्त बौद्ध समाजाचे लोक कोणत्या राज्यात आहेत किंवा बौद्ध समाज कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक आहे। तर लक्षात असू द्या, नोट डाऊन करून घ्या। तर महाराष्ट्रामध्ये बौद्ध समाजाची जी काही लोकसंख्या आहे ती संपूर्ण भारतामध्ये सगळ्यात जास्त असणारी लोकसंख्या ही महाराष्ट्र राज्यामध्ये आहे, इतर राज्यांच्या तुलनेमध्ये। तर नोट डाऊन करून घ्या। आणि आय गेस सर्वात जास्त आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आहे, त्याच्यानंतर महार समाज, त्याच्यानंतर वेगवेगळे आहेत बरं। म्हणजे स्पेशल जातीनिहाय जर पाहिलं तर, समाजानिहाय पाहिलं तर, आता हे जुनी वगैरे इन्फॉर्मेशन आहे, बट हे अगोदर त्यांनी फक्त एवढं लक्षात ठेवा, बौद्ध समाजाचे सर्वाधिक लोक जे आहेत ते महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत। आता जे काही माहिती प्रोव्हाइड केलेली आहे त्याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो। काही डाऊट असेल किंवा जर तुम्ही नवीन अपडेटेड वाचलं असेल तर अवश्य कळवू शकता, सांगू शकता। त्यानंतर पुढचा प्रश्न काय म्हणतो, खालीलपैकी कोणत्या समितीने 1928 मध्ये अधिकार विधेयकाची मागणी केली होती। लक्षात असू द्या, जेव्हा भारताला स्वातंत्र्य सुद्धा मिळालेलं नव्हतं तर त्याच अगोदर या ठिकाणी एक समिती होती, त्यांना लक्षात आलेलं होतं अधिकारांची जी काही गरज आहे ती किती असणार आहे व्यक्तीला एका। तर 1928 मध्ये अधिकार विधेयकाची जी मागणी आहे ती कोणी केली, तर मोतीलाल नेहरू समिती जी होती त्या समितीने ती इंग्रज सरकारकडे काय केलेली होती, मागणी या ठिकाणी केलेली होती, किंवा आम्हाला जे संविधान बनवण्यात येणार आहे त्याच्यामध्ये हे ॲड करण्यात यावं असं ते मागणी वगैरे त्यांनी सर्वात अगोदर केलेली होती। आता लक्षात असू द्या, काय करा, तुमच्यासाठी होमवर्क या ठिकाणी प्रत्येक प्रश्नांमध्ये मी सोडणार आहे। मेग्ना कार्टा याच्याबद्दल माहिती काढा, हे अधिकारासंदर्भातच आहेत बरं। आणि दुसरं एक आहे मानवी हक्कांचा जाहीरनामा, लक्षात असू द्या, मानवी हक्कांचा जाहीरनामा याबद्दल माहिती काढा। तर लक्षात असू द्या। आता अजून एक विशेष माहिती, खूप सारे विद्यार्थी तयारी वगैरे वेगवेगळ्या एक्झामची करतात। जर एका विद्यार्थ्याची कमेंट आलेली आहे की NSCL जवळपास हे नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेड या विभागाचा कोणाकडेही प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर किंवा काही बँक वगैरे असेल PDF फॉर्मॅटमध्ये तर मला प्रोव्हाइड करा, मी त्या विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करणार आहे। लक्षात असू द्या, या ठिकाणी जेवढं विद्यार्थ्यांना आपण स्टडी मटेरियल एकमेकांच्या सहकार्याने पोहोच करू तसंच पद्धतीने आपल्याला सुद्धा दुसरीकडून इतरत्र क्वेश्चन पेपर वगैरे मिळत जाणार आहेत। त्यामुळे व्यवस्थित जर तुम्ही या विभागाची तयारी करत असाल, तुमच्याकडे क्वेश्चन पेपर वगैरे असेल तर त्या क्वेश्चन पेपरच्या बदल्यामध्ये मी तुम्हाला माझ्याकडे जे काही नोट्स आहेत या गृहपाल पदासंदर्भात ते नोट्स मी तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड करेन, ज्यांच्याकडे या काय भरतीचा वगैरे पेपर असेल तर। म्हणजे काय, माझ्याकडून एका विद्यार्थ्याची मदतसुद्धा होईल। तर लक्षात असू द्या। आणि अजून एक, या पदासाठी जे काही नोट्स आहेत ज्यांना कुणाला हवे असतील कॉन्टॅक्ट करा, PDF तुम्हाला मिळून जाईल। आणि पेपर वगैरे असेल तर हे बघा 76 20 17 43 96 हा माझा नंबर आहे, या नंबरवर अवश्य काळजीपूर्वक सेंड करा। चला, ओट्टथुलुल नावाचं जे पारंपरिक नृत्य आहे ते कोणत्या राज्यात लोकप्रिय आहे, तर प्रत्येक राज्याची भाषा, त्यानंतर नृत्य, राजधानी, महत्त्वाचे सण हे लक्षात ठेवा। तर हा जो पारंपरिक नृत्याचा प्रकार आहे तो आहे केरळचा। आता हे आंध्र प्रदेशच्या बाबतीत जर विचार केला तर आंध्र प्रदेशचं थोडं प्रोनाऊन्सिएशन कुठं वेगळं आहे, कोलत्तम असं नावाचं आहे, कुठं कोलमत्तम असं आहे। त्यामुळे एक लक्षात असू द्या, फक्त कोल लक्षात ठेवूया।
त्यानंतर कर्नाटकच्या बाबतीत लक्षात असू द्या, हे आपण पाहिलं. यक्षगान माहीत आहे आपल्याला. तर अजून एक लक्षात असू द्या, हत्तारी नावाचं आहे बरं, एक लोकनृत्य पारंपरिक. आता तमिळनाडूचं सगळ्या बाबतीत भरतनाट्यम आहे आणि भरतनाट्यम विषयी कोणी लिहिलं, नाट्यशास्त्र वगैरे, जनक वगैरे सगळं आपण व्यवस्थित पाहिलेलं आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये टिप्पेश्वर वन्यजीव अभयारण्य आहे? तर टिप्पेश्वर वन्यजीव नावाचं जे अभयारण्य आहे ते कुठं आहे? ते आहे यवतमाळमध्ये. लक्षात असू द्या. आता या यवतमाळ आणि हिंगोली या दोघांमध्ये एक कॉमन वन्यजीव अभयारण्य आहे, ज्यावर खूपदा प्रश्न आलेला आहे. त्याचं नाव आहे इसापूर अभयारण्य. लक्षात असू द्या. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप सारे अभयारण्य वेगवेगळे आहेत, परंतु 6 राष्ट्रीय उद्याने आहेत आणि ऑलमोस्ट एक 52 प्रकारची वेगवेगळी वन्यजीव अभयारण्य आहेत. तर तेही लक्षात ठेवा. आणि अजून एक विचार करा, जे आपल्या महाराष्ट्रामध्ये एक विशेष किंवा महत्त्वाचे जे आहेत ते फक्त 12 वन्यजीव अभयारण्य आहेत. त्या 12 वन्यजीव अभयारण्यांची काय करा, माहिती, त्यांचं स्थान हे शोधून काढा. या प्रश्नाचं हे होमवर्क झालं. लक्षात असू द्या. आता बघा, आता हे कुठं आहे? हे टिप्पेश्वर नावाचं यवतमाळमध्ये पांढरकवडा या ठिकाणी आहे. त्यासोबत हिंगोलीमध्ये हेच इसापूर दरा किंवा हिंगोली राष्ट्रीय उद्यान हे सुद्धा आहे. आणि दुसरं जर विचार केलं, हे पालघर या ठिकाणी काय आहे? तुंगारेश्वर नावाचं आहे बरं, तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य. त्यासोबत जे आहे ते साताऱ्याला कोणतं आहे? कोयना नावाचं एक वन्यजीव अभयारण्य आहे. अशा पद्धतीची तयारी तुम्ही करा. जे काही ऑप्शन आहेत त्यांची सुद्धा माहिती ठेवा. त्यासोबत 1974 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात सहकारी सेवा सुरू करण्यात आली? तर 1974 मध्ये जे आहे ते जे गुजरात या ठिकाणी किंवा अहमदाबाद या शहरामध्ये या सेवा सहकारी बँकेची सुरुवात या ठिकाणी करण्यात आलेली होती. आता भारतातील पहिली सहकारी बँक कोणती आहे? तर ती बँक कोणती होती? तर त्या बँकेची जी सुरुवात कधी आहे, त्या बँकेचं नाव तर सहकारी बँक होतंच, बट त्या बँकेची जी सुरुवात आहे ती झाली 5 फेब्रुवारीला. कधी? 1889 मध्ये. ही झाली मुंबईमध्ये बडोदा प्रांतामध्ये. लक्षात असू द्या, मुंबई प्रांतातील बडोदा या ठिकाणी. तर लक्षात असू द्या. आणि आपल्या भारताची सर्वोच्च बँक कोणती आहे? RBI. आणि तिची स्थापना 1 एप्रिल 1935ला झालेली आहे. बाबासाहेबांचं ग्रंथ आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपीज अँड इट्स ओरिजिन वगैरे नावाचं. तर त्या ग्रंथांच्या बेसिसवर या RBIची काय स्थापना झालेली आहे. हे असे कडे आहेत एकमेकांशी जोडून असलेले, त्यामुळे लक्षात ठेवत जा. त्यासोबत काय म्हटलं, पतीच्या नातेवाईकांकडून वाईट वागणूक मिळविण्यासाठी आश्रय देण्यासाठी विधवागृह कोणी स्थापन केले? बघा, प्रश्न कसा आलटून पालटून विचारण्यात येतो. तुम्हाला खूपदा म्हणतो, आता सगळ्यांना माहीत असेल, हे विधवागृह वगैरे कोण 2 व्यक्तींनी सुरू केलेलं आहे वेगवेगळं, म्हणजे स्टार्टिंगला. तर त्याच्यामध्ये काय, इथं तर पंडित रमाबाई यांचं नाव आहे, हे आपल्याला उत्तर आलं. पण त्याच ठिकाणी जर तुम्हाला दुसरं नाव असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कन्फ्युजनमध्ये जाता. आता बघा, पंडित रमाबाई यांनी जे आलं असेल आठवण तुम्हाला, शारदा सदन. लक्षात असू द्या, याच शारदा सदनला हे विधवागृह म्हणतात बरं. याच शारदा सदनचं नाव किंवा हे जे विधवागृह त्यांनी स्थापन केलं त्याच विधवागृहाचं नाव काय होतं? शारदा सदन हे नाव होतं. लक्षात असू द्या. तर या शारदा सदनची जी स्थापना आहे ती 1889 मध्ये करण्यात आलेली आहे. आणि अजून एक लक्षात असू द्या, जे धोंडो केशव कर्वे होते ना, त्यांनी काय केलं? हिंदू विधवागृहाची स्थापना केली. लक्षात असू द्या, हिंदू विधवागृह. आणि हे त्यांनी कधी स्थापन केलं? 1896ला. बघा, इथल्या इथं 2 प्रश्न निर्माण झाले. आणि अजून एक लक्षात असू द्या, हे पंडित रमाबाई शारदा सदन लक्षात आलं. आता सेवा सदन हेही लक्षात ठेवा. हे सेवा सदन हे कोणी स्थापन केलं? तर हे स्थापन केलं रमाबाई रानडे यांनी. लक्षात असू द्या, रमाबाई रानडे. आता हे बघा, या ज्या आहेत त्या महादेव गोविंद रानडेच्या काय आहेत? पत्नी आहेत बरं. त्यामुळे हे लक्षात ठेवा. जेव्हा कुठं महादेव गोविंद रानडे यांचा प्रश्न वगैरे दिसेल तर हे सेवा सदन लक्षात ठेवा की त्यांच्या पत्नीने हे स्थापन केलेलं आहे. आणि हे कधी स्थापन केलं? 2 ऑक्टोबरला 1909ला या कालावधीमध्ये त्यांनी स्थापन केलेलं आहे. तर बघा,
शारदा सदन आलं, सेवा सदन आलं आणि हे हिंदू विधवा ग्रह, हे 3 सदन किंवा 3 ग्रह वेगवेगळे आहेत. त्यांची माहिती नोट डाऊन करून घेतला असाल अपेक्षा करतो. त्यानंतर पाकिस्तान देशाची सर्वात जास्त सीमा संलग्न असणारं राज्य वगैरे कोणतं आहे? तर पाकिस्तान देशाला लागून सर्वात जास्त कोणत्या सीमा आहेत? तर जम्मू आणि काश्मीर आणि लडाख राज्य, या 3 राज्यांची सीमा काय आहे? या पाकिस्तान देशाला सर्वाधिक लागून आहे किंवा संलग्न आहे असं आपणास म्हणता येईल, किंवा भौगोलिक स्थान वगैरे आहे. त्यानंतर राजस्थान सेकंड नंबरला आहे, थर्ड नंबरला हे गुजरात वगैरे आहे. आता बघा, सर्वात जास्त आपल्या भारताला टोटल 7 देशांची सीमा आहे. सर्वात कमी कोणते आहे? भूटानची आहे. सर्वात जास्त कोणते आहे? बांगलादेशची आहे. बरं, लक्षात असू द्या. आणि या बांगलादेशला आपल्या भारतामधले कोणत्या राष्ट्राची सीमा लागून आहे? तर पश्चिम बंगाल, हे तुम्हाला आठवण राहील. बरं, आणि त्यानंतर विचार करा, जे चीन आहे, चीनला कोणत्या देशाची आहे किंवा कोणत्या राज्याची आहे सर्वाधिक? तर अरुणाचल प्रदेश आहे. ते AP आंध्र प्रदेश नाही आहे, अरुणाचल प्रदेश आहे. तर हेही लक्षात असू द्या, हेही लिहून घ्या. त्यानंतर स्पाइरोगायरा हे कोणत्या शेवाळाचं उदाहरण आहे? हे आहे हिरव्या शेवाळाचं हे उदाहरण आहे. याचं थोडंफार इन्फॉर्मेशन काढा, हे सायन्स त्याच्यामध्ये मोडतं. आणि लक्षात असू द्या, तुम्ही फक्त जीकेचे म्हणजे जीकेचेच नका करू. काही विज्ञानाचे असे प्रश्न आहेत जे खूपदा विचारण्यात येतं, जसं की जे काँग्रेस गवत असतं त्या गवताचं शास्त्रीय नाव सुद्धा विचारण्यात आलेलं आहे, बिटाचं शास्त्रीय नाव विचारण्यात आलेलं आहे. त्यासोबत जे वायू वगैरे मंडळ आहे त्यावर खूपदा प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर प्राण्यांपासून जे चावले वगैरे त्यांच्यामुळे होणारी रोग वगैरे, त्यासोबत लसी आणि त्यानंतर जीवनसत्व, हे कॉमन टॉपिक आहेत. त्यावर तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारी, लक्षात असू द्या. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश कर्नलला अमृतसरचा कसाई म्हणतात? बघा, प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीनं जरी आला तरी तुम्हाला माहिती असणं, कल्पना असणं 100%च. तर हे अमृतसर कशाशी संबंधित आहे? पंजाब येथील हे अमृतसर एक ठिकाण आहे. अमृतसरमध्ये स्वर्ण मंदिर आहे, हे आपण पाहिलं. बट या अमृतसरच्या जवळपास जालियनवाला बाग नावाचा बाग होता, ज्या ठिकाणी जालियनवाला बाग हत्याकांड कोणाद्वारे झाला? रेजिनाल्ड डायर याने घडून आणलेला होता. तर हा कधी झाला? 13 एप्रिल 1919ला झाला. आणि याच्यामध्ये खूप सारे व्यक्तींना वगैरे आदेश वगैरे हा त्याच्याशी निगडीत आहे. तर त्याच्यामुळे याला काय म्हणतात? अमृतसरचा कसाई या नावाने ओळखतात. आता विचार करा, हे 1919 मध्ये घटना घडली आणि 13 मार्च 1940 मध्ये याची काय करण्यात आली? हत्या करण्यात आलेली आहे. कोणी केली ही हत्या? तर ही हत्या केलेली आहे उधम सिंगांनी. हा प्रश्न झालेला आहे, बट रिपीट सांगतोय एक बार तुमची उजळणी व्हावी म्हणून. तर लक्षात असू द्या, अशा पद्धतीची तयारी तुम्ही चालू ठेवा. आणि हे कोणत्या दिवशी झालं किंवा कोणता सण वगैरे होता? तर त्या दिवशी होता बैसाखी नावाचा सण. तर लक्षात असू द्या, काही डाऊट असतील अवश्य कळवा आणि सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. आणि ज्यांच्याकडे कोणाकडे पेपर वगैरे असेल तर प्लीज कृपया करून अवश्य शेअर करा. बाकी भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. पाहत राहा आपला आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.